हे आपण खत घेतलं आहे. हे मटक्यामध्ये तयार झालेला. हे मटक्यामध्ये आपण किचन वेस्ट टाकून ठेवलेलं आणि झाडाचा कचरा निघालेला असं वेस्ट निघलं. हे आपण झाडांमध्ये टाकून हे झाडांचं वेस्ट निघलेलं हे टमाटा आता सुकून चाललेलं होतं, चांगलं आलेलं नाही आहे, त्याच्यामुळं आपण काढून टाकलेलं आहे. बघा याला टमाटे पण खूप टमाटे लागलेले आहेत, तरी पण आपण काढून टाकलेलं आहे. आणि ते किचन वेस्ट आपण टाकून असा खत तयार करून घ्यायचा. म्हणजे काय आपल्याला खत मिळतो. किती छान असा सुंदर चाळल्यामुळे हे खत तयार झालं आहे. बघा किती छान खत आहे. हे आपण चाळून असं वेस्ट निघलं की अजून हे आपण टाकून असं खत तयार करून घेऊ शकतो आपण. त्याच्यामुळं आता आपण काय केलेलं आहे तर हे चाळून घ्यायला लागलेले आहे. असं घेऊन चाळून घ्यायचं. चाळून घेतलं की असं हे वेस्ट मागं राहतं. वेस्ट मागं राहिलेलं हे परत आपण खतामध्ये टाकून द्यायचं. खतामध्ये टाकून दिलं की ह्याचा अजून परत खत तयार होतो. तर हे आपण चाळून घेतलेलं आहे. झाडांसाठी घालण्यासाठी हा खत तयार आहे. बघा किती सुंदर ब्लॅक गोल्ड, किती छान खत तयार झालेला आहे. आपला सुंदर असा खत तयार झालेला आहे. जास्वंदाची फुलं बघा किती सुंदर 3 आलेले आहेत. तर पिंक कलर आहे, हे येलो कलर आहे, पिंक कलर आहे, तर गुलाब आहे. बघा किती सुंदर आहे. बघा किती छान आहे. गुलाबांच्या कळ्या किती सुंदर असे मस्त छान खत दिल्यामुळे असं फुलं आणि मस्त छान असे फळं येतात. बघा हे टमाट्याचं झाड आहे. या झाडांना खत दिला की छान फळं येतात, सुंदर असे झाडे फुटतात. त्याच्यामुळं आपण किचन वेस्ट तयार करून आपण खत देऊन घ्यायचा. त्याच्यामुळं छान असे झाडांची ग्रोथ होते. आणि हे बघा आपण किचन वेस्ट सगळं याच्यामध्ये निघलेलं घरातलं किचन वेस्ट, केळीचे सालपटं, लिंबू, काही आपलं चिरून भाजायचं राहिलं की ते टाकायचं. याच्यामध्ये चहा पावडर टाकलेली आहे, कॉफी टाकलेली आहे. ते आता याच्यामध्ये हे किचन वेस्ट काढायचं आणि याच्यामध्ये पाणी टाकून आपण झाडांना देऊ शकतो. हे आता आपण झाडांना देण्यासाठी तयार केलेलं आहे. हे सगळ्या झाडांना आपण खत देऊन घेतलेलं आहे. आपल्याकडे हे वर्मी कंपोस्ट खत आहे. हे बघा वर्मी कंपोस्ट खत घेतलेलं आहे आपण. हे सगळ्या झाडांना, हे 50 किलोचं पोतं आहे, ते आपण सगळ्या झाडांना खत देऊन घेतलेलं आहे. छान असं सुंदर खत दिलेलं आहे आपण सगळ्या झाडांना. आणि हे पण किचन वेस्ट हे पण झाडांना द्यायचं आहे आपल्याला. तर सुंदर बघा किती छान तयार गुलाबांच्या झाडांना आपल्याला द्यायचं आहे वर्मी कंपोस्ट. ही झाडं आपली राहिलेली आहेत खत द्यायचं. टमाट्याचं झाड बघा किती सुंदर आलेलं आहे. लिंबूच्या झाडामध्ये ह्या सगळ्या झाडांना आपल्याला खत देऊन घ्यायचं आहे. त्याच्यामुळं आपण खत चाळून घेतलेलं आहे की किचन वेस्ट तयार झालेला. इथं पण आपला खत किचन वेस्ट खत तयार झालेला आहे. बघा याच्यात पण आहे आपला किचन वेस्ट खत छान असा तयार झालेला आहे. ते पण आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर आपलं पारिजात आहे. तर आपलं पारिजात आहे, त्याला आपण हे बेस्ट सालपटं निघलेले आपण त्या झाडाला टाकणार आहे. तर हे आपण ह्याच्यामधून काढून घेऊया.
याच्या आपण खुरपून याची माती काढून घेतलेली आहे. छान असं खुरपून घेतलेलं आहे झाड. बघा मुळ्या किती निघतायत. त्याला हे आपण घेतलेलं किचन वेस्ट घालायचं, म्हणजे झाडं छान असे सुंदर ग्रोथ करतात. ते आपण टाकून घेऊया. त्याच्यावरती ही माती आपण खुरपून काढलेली ही घालून घेऊया. ते घातलेलं आहे. त्याच्यावरती माती घालून घेतलेली. हे खत होतं कुजून, ह्याच्यामध्ये खत होतं. छान असं कुजून जातं ह्याच्यामध्ये आणि याचा खत तयार होतो. मग झाडाची ग्रोथ छान होते. तर ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया. तर ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. पाणी टाकून हे आपण कोणत्याही झाडाला देऊ शकतो. छान असं हे फर्टिलायझर तयार झालेलं आहे. सुंदर गुलाबाच्या झाडाला, कोणत्याही झाडाला आपण हे फर्टिलायझर देऊ शकतो. बघा किती सुंदर फर्टिलायझर तयार झालेलं आहे. तर आपण ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करून घेतलेलं आहे. बघा छान. तर हे आपण झाडाला देऊन घेऊया. बघा आता हे आपण असं झाडाला घालून घेतलेलं आहे. सुंदर आता हे झाडाची ग्रोथ छान होते. पारिजातचं झाड आहे. त्याला कळ्या लागायला सुरुवात झालेली आहे. छान याची कटिंग केल्यामुळं हे झाड असं सुंदर फुटलेलं आहे. त्याला कळ्या लागायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळं आपण हे फर्टिलायझर देऊन घेतलेलं आहे. सुंदर आता हे बाकीचं राहिलेलं आपण दुसऱ्या झाडांना देऊन घेऊया. ते सगळ्या झाडांना आपण घालून घेतलेलं आहे. राहिलेलं हे मोगऱ्याच्या झाडाला दिलेलं आहे. सुंदर असं सगळ्या झाडांना फर्टिलायझर देऊन झालेलं आहे. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.